नमस्कार. ठरलं तर मग आणि नशीबवान मालिकेचा महासंगम तुम्ही पाहत आहात आणि कालप्रमाणेच आजसुद्धा एपिसोड खूप उशिरा आल्यामुळे रिव्ह्यू द्यायलाही थोडा उशीर झाला. चला तर मग रिव्ह्यूला सुरुवात करूया. तर आता रुद्रने त्याच्या आबासाहेबांकडे म्हणजेच नागेश्वरकडे त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल विचारणा केल्यानंतर नागेश्वर आता एक फाईल आणतो आणि ती रुद्रच्या हातात देतो आणि सांगतो की तुमच्या वकिलीच्या चष्म्यातून पहा की काय लिहिलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये वगैरे. तर आता अर्जुन ती फाईल घेतो आणि ती फाईल नीट वाचून पाहतो. तेवढ्यात रुद्र अर्जुनला विचारतो की अर्जुन, अरे काय लिहिलं आहे त्या फाईलमध्ये? तेव्हा अर्जुन मात्र हैराण असतो, कारण ते कुठलंही लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे नसतं, तर तो एक माफीनामा असतो. आता अर्जुन रुद्रला सांगतो की अरे हे तर कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही आहे, हा तर माफीनामा आहे. त्यावर नागेश्वर लगेच बोलतो, हो तेच सांगत होतो मी, आम्ही कुठलंही असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे केलेलं नाही आहे, हा एक माफीनामा आहे आणि तो सुद्धा आम्ही न केलेल्या चुकीचा माफीनामा आहे हा. आणि याचीच शिक्षा म्हणून आम्ही आता गिरिजाला आमची सून करून घेणार आहोत, असंच ठरलं होतं आमचं. आणि त्यांनी देखील सर्वांसमोर या पेपरवर सह्या केल्या आहेत आणि हे सगळ्यांसमोर ठरलं होतं. आम्ही काही कोणावर दबाव वगैरे टाकला नाही आहे लग्नासाठी वगैरे. त्या त्यांच्या मनाने मर्जीने तयार झाल्या आहेत लग्नाला आणि सगळ्यांसमोर त्यांनी या पेपरवर सह्या केल्या आहेत. असं काही असतं तर त्यांनीसुद्धा सह्या केल्या असत्या का या पेपरवर, तेही सगळ्यांसमोर? आणि आम्ही देखील तुमच्या सगळ्यांसमोर उभे असतो का? नाही ना. चिरंजीव, झालं का तुमचं समाधान? आता मात्र रुद्रला देखील पश्चाताप वाटत असतो. तितक्यातच इकडे तन्वी, सावी आणि ती उर्वशी यांचे मात्र चेहरे पडलेले असतात, कारण त्यांचा प्लॅन मात्र आता इथे नागेश्वरने हाणून पाडलेला असतो. त्यामुळे उर्वशी थोडीशी चिडलेली असते. त्यावर नागेश्वर उर्वशीकडे पाहताना रुद्रला म्हणतो की काय, कुणीतरी तुमचे कान भरले आणि तुम्ही लगेच आलात आम्हाला जाब विचारायला? हे असं नसतं चिरंजीव. आता रुद्रलाही खूप पाण्यात पडल्यासारखं वाटत असतं आणि तो आता हात जोडून नागेश्वरची माफी मागतो. नागेश्वर देखील त्याला माफ करतो व अर्जुनला बोलतो, झालं का वकील साहेब तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन? त्यावर सायली देखील बोलते की हो, बरं झालं, सगळ्या काही शंकांचं निरसन आधीच झालं ते. आणि रुद्र भाऊजी, तुम्ही पहा आता तुमच्या गिरिजाला मी संगीताच्या कार्यक्रमासाठी कशी मस्त तयार करते ते. त्यानंतर वासंती देखील बोलते की हो चला मग तयारीला लागा, रात्री संगीताचा कार्यक्रम आहे ना. आता मात्र रुद्रला खूप वाईट वाटत असतं. रुद्र धावतच नागेश्वरकडे येतो आणि त्याला मिठी मारतो. त्यानंतर नागेश्वर देखील रुद्रला मिठीमध्ये घेतो, पण तिरपी नजर मात्र त्याची गिरिजाकडेच असते. कदाचित तो गिरिजाला इथेही काहीतरी धमकी देत असावा आणि एक नजर उर्वशीकडे टाकतो. तर त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तर इकडे सावी उर्वशीला बोलते की आपण तर काट्याने काटा काढणार होतो, पण काय इथे तर काटाच तुटलाय. त्यावर उर्वशी बोलते, हो ना, आबासाहेबांनी हा डाव देखील पलटवला आपला. तर नागेश्वरने सचिन आणि साक्षी दोघांनाही एकत्र पाहिल्यामुळे आता तो खूप गोंधळलेला असतो आणि त्याला आता आठवत असतं की साक्षी आणि सचिन ज्याप्रमाणे एकमेकांशी वागत होते त्यावरून हे नातं फक्त मैत्रीचं आहे असं तरी वाटत नाही. या सगळ्या गोष्टीचा छडा लावायलाच हवाय. डोकं पार भंजाळून गेलं या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून. आणि तेवढ्यातच तिथे सुमन येते आणि सुमन विचारते की अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही येताय ना डोहाळे जेवणाला? पण नागराजचं काही तिच्याकडे लक्षच नसतं. त्यावर सुमन बोलते की अहो काय विचारतीये मी? आता मात्र नागराज तिला ओरडतो, काय ग तुझं घरात आली का कटकट कटकट सुरू होते. त्यावर सुमन बोलते, हो मला तर दुसरं काही कामच नाही आहे ना. त्यावर नागराज बोलतो, हो ना. आणि हे असं तयार होऊन नटून थटून कुठे चालली आहेस तू? त्यावर सुमन सांगते का हो मगाशीच सांगितलं ना तुम्हाला, अस्मिताचं डोहाळे जेवण आहे आज, तिकडे चालली आहे मी, बरं मी येते. तेवढ्यात नागराज बोलतो, अगं म्हणजे तिथे सगळेच असतील ना आता, सचिन देखील आला असेल, तू 2च मिनिट थांब फक्त, मी लगेच तयार होऊन येतो. आणि नागराज आता तयार व्हायला जातो. तर सुमन विचार करत असते की यांचं ना काय चाललेलं असतं तेच कळत नाही. वारं कधी कोणत्या दिशेने वाहील ना ते काही सांगता येत नाही.
तर इकडे तन्वी आता धावत पळतच सावी आणि उर्वशीकडे येते तशी आणि विचारत असते की काय झालं, काही झालंय का परत. आता सावी मात्र तन्वीवर खूप जास्त चिडलेली असते आणि बोलते, मध्ये मध्ये कुठे जातेस ग तू. त्यावर तन्वी बोलते की अगं माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी बाहेर गेले होते. पण सावी मात्र तन्वीवर खूप चिडलेली असते. ती म्हणते नाही नाही काहीच नाही झालंय, ती गिरिजा अजून इथेच आहे आणि गिरिजाचं आणि रुद्राचं लग्न कधी होतंय ना याचीच फक्त मी वाट पाहतीये. आता मात्र उर्वशी चिडते आणि सावीला बोलते की सावी जरा शांत बस. अगं दादासाहेब माझ्यावर परत चिडतील हे माहिती असून देखील मी तुझ्यासाठी रिस्क घ्यायला तयार झाले आणि तुझं काय चाललंय. त्यावर तन्वी बोलते की म्हणजे परत काही झालंय का. आता उर्वशी तिला सांगते की मी रुद्रला त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगून टाकलं पण दादासाहेबांनी तिथे देखील सारवासारव केली. तर सावी बोलते हो आणि तरी देखील गिरिजा त्याच्याशी लग्न करतेच आहे अजून देखील. आता मात्र तन्वी खूप जास्त चिडलेली असते. त्यावर सावी बोलते की आणि हो तुझी ती सायली आहे ना तिच्या मदतीला. उर्वशी बोलते हो ना, सारखी मध्ये मध्ये नाक खुपसत असते ती. आता मात्र तन्वी खूप जास्त चिडून जाते सायलीवर आणि बोलते की तिचं नाक तर मी कापणारच आहे. तेव्हा उर्वशी बोलते तन्वी तू तर फक्त 2च दिवस आहेस इथं पण मला आयुष्यभर इथेच राहायचं आहे आणि आता माझे हात बांधले गेले आहेत. त्यावर तन्वी लगेच बोलते की तुमचे हात बांधले गेलेले असले म्हणून काय झालं, बाहेर कुणीतरी असं असेलच ना की ज्याचे हात मोकळे आहेत. आता मात्र तिला नक्की काय बोलायचंय हे उर्वशीला कळत नाही. त्यावर उर्वशी बोलते की नक्की काय म्हणायचंय तुला. तेव्हा तन्वी सांगते की बाहेर कुणीतरी गिरिजाचा दुश्मन असेलच की, शत्रू असेलच की जो आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करू शकेल. त्यावर सावी बोलते की तिचा कोण शत्रू असणार आहे आता बाहेर. तर तेवढ्यातच उर्वशीला काहीतरी आठवतं व ती बोलते की आहे, एक जण आहे तो हे लग्न मोडायला, हे लग्न थांबवायला आपल्याला नक्कीच मदत करेल. तर सायली इकडे गिरिजाला आता संगीताच्या कार्यक्रमासाठी तयार करतीये. सायलीने गिरिजाला खरंच खूप छान रेडी केलेलं असतं. आता सायली तिला काळजाचा टीका देखील लावते. त्यावर गिरिजा बोलते की अगं बस ना आता हे कशासाठी. त्यावर सायली बोलते की अगं तू इतकी सुंदर दिसतेस ना त्यासाठी. आणि तेवढ्यातच विशाखा देखील तिथे येते व बोलते अगं किसली भारी दिसतेस बरं तू. थांबा, असेच थांबा मी तुमच्या दोघींचा फोटो काढते. आणि आता ती गिरिजा आणि सायली दोघींचेही फोटो काढत असते. तर इकडे सुभेदारांच्या घरी देखील डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आता सुरू झालाय आणि सचिन आता अस्मिताचे फोटो काढत असतो. त्यांनी छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे डोहाळे जेवणासाठी आणि तिथे आता तो अस्मिताचे फोटो काढतोय. त्यावर प्रताप त्याला बोलतो की अरे बस आता काय फक्त तिचेच फोटो काढशील का, तुझे फोटो काही काढतो मी, जा तू तिच्यासोबत, मी काढतो तुमचे फोटो. त्यावर सचिन बोलतो की डॅड छान फोटो काढा हो आमचे. त्यावर प्रताप देखील बोलतो की हो हो छान फोटो काढतो मी, तू उभे तर राहा तुम्ही. त्यानंतर सचिन आता अस्मिता शेजारी जाऊन उभा राहतो आणि प्रताप त्यांचे फोटो काढत असतो. त्यावर कल्पना सांगते की अरे तिच्या खांद्यावर हात ठेव ना, छान येतील फोटो. आणि इकडे फोटो सेशन सुरू असतानाच सुमन आणि नागराज तिथे येतात आणि सुमन बोलते की अय्या झाला का कार्यक्रम वहिनी. त्यावर प्रतिमा तिला सांगते की अगं हो किती उशीर केलात तुम्ही, कार्यक्रम झाला पण. त्यावर सुमन बोलते की वहिनी यांच्यामुळे सगळा उशीर झाला. त्यावर नागराज बोलतो की काही पण काय सांगतेस, माझ्यामुळे कसला, हिच्याचमुळे उशीर झाला. हिने आधी सांगायला नको का डोहाळे जेवण आहे आपल्याला जायचंय म्हणून, हिने मला काही सांगितलंच नाही त्यामुळे उशीर झाला. त्यावर कल्पना बोलते की नाही नाही भाऊजी या म्हणजे तुमची कोणाचीही काहीही चूक नाही आहे, खरं तर हा कार्यक्रमच इतक्या घाई गडबडीने अचानक ठेवला ना त्यामुळे मग असं झालं. त्यावर सुमन बोलते की अहो अस्मिता किती छान दिसतेय ना. तेव्हा नागराज बोलतो की अगं मला काय सांगतेस तू, तिथे जाऊन तिला सांग ना. आणि आता सुमन आणि नागराज दोघेही अस्मिता आणि सचिनकडे येतात. तेव्हा नागराज आता सचिनचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. तर सुमन देखील त्यांनी आणलेलं गिफ्ट जे असतं ते दोघेही मिळून आता सचिन आणि अस्मिताला देतात. प्रताप मात्र मस्तपैकी या सगळ्यांचा एक फोटो काढतो.
तेव्हा सुमन सांगते की अस्मिताचा चेहरा किती फुलला आहे ना, कसा उजळला आहे तिचा चेहरा. त्यावर कल्पना बोलते की हो ना, सचिन येईपर्यंत हिच्या जीवात जीव नव्हता आणि सचिन आल्यानंतर मात्र कसा लगेच चेहरा फुलला. आता मात्र नागराज लगेच सचिनला विचारतो की सचिन, आता तुझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत ना. त्यावर सचिन देखील बोलतो की हो ना, आणि विचारतो की अरे मग तू कुठे होतास, म्हणजे कुठे बाहेर गेला होतास का. तितक्यात अस्मिता लगेच बोलते की काका, अरे हा फक्त नावापुरता इंडियात आलाय माझ्यासाठी, नाहीतर सतत आपलं 4-4 दिवस कामानिमित्ताने बाहेरच असतो हा. त्यावर नागराज बोलतो की हो, काम असेल ना खूप, आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. काय रे सचिन, पण एवढं कसलं काम करत असतोस तू सतत. त्यावर सचिन बोलतो की असतं ऑफिसचं कधी काही काम, पण मग हिने बोलावल्यानंतर मात्र सगळं काम तसंच सोडून लगेचच धावत पळत येतो मी. त्यावर अस्मिता लगेच बोलते हो, फक्त मी बोलावलं ना मगच येतो. त्यावर सचिन बोलतो की अगं काही पण काय बोलतेस, काय फक्त तू बोलावल्यावरच येतो का मी, तसाही येतच असतो ना मी माझा. त्यावर अस्मिता बोलते हो, तू US ला होतास ना तेव्हा उलट मला जास्त कॉल करायचास, आणि उलट आता इंडियामध्ये येऊन तू मला सारखे कॉल वगैरे करत नाहीत. त्यावर नागराज बोलतो की असेल धावपळ होत असेल ग याची, सारखं इकडनं इकडे वगैरे असेल, बिझी माणूस आहे तो कामामध्ये वगैरे. बरं ते सगळं जाऊ द्या, हे आनंदाचे क्षण न कसे आपण जपून ठेवायला हवेत, कॅमेरामध्ये कैद करून ठेवायला हवेत. चला आपण मस्त फोटो काढूयात. आणि आता नागराज, सुमन आणि सचिन, अस्मिता यांच्यासोबत मस्त सेल्फी काढतो आणि त्यानंतर तो त्या दोघांचा एक सेपरेट फोटो देखील काढतो. पण सुमन मात्र तिथेच उभी असते. मग तो सुमनला बोलतो की सुमन, अगं त्या दोघांचा वेगळा फोटो काढायचा आहे. आणि सुमनही त्यानंतर बाजूला होते आणि नागराज आता त्या दोघांचा एक कपल फोटो काढतो. आणि खरं तर फोटो काढून झाल्यानंतर तो खूप खुश दिसत असतो. कदाचित आता हा फोटो नेऊन तो साक्षीला म्हणजे समीराला दाखवणार असेल, त्यामुळेच तो इतका खुश दिसतोय. तर इकडे उर्वशी इकडे कोणाला तरी भेटायला आलेली असते आणि वाट पाहत असते. तर तेवढ्यातच एक मुलगा तिथे तिला भेटायला येतो. त्यावरती त्याला बोलते की किती वेळ वाट पाहायची, किती फोन केले मी तुला. त्यावर तो मुलगा बोलतो की काय काम आहे माझ्याकडे. त्यावर उर्वशी त्याला विचारते की गिरिजा आवडते ना तुला. आता मात्र तो मुलगा काहीही बोलायला तयार होत नाही. त्यावर उर्वशी बोलते की मला सगळं काही माहीत आहे, भरपूर गोष्टी ऐकल्या आहेत मी तुझ्या. गिरिजाशी लग्न करायचं आहे तुला. त्यावर तो मुलगा म्हणतो की अहो काही पण काय बोलताय तुम्ही, तिचं लग्न तर तुमच्या भाच्याशी होतंय ना, सगळ्या गावात तेच लग्न तर वाजतंय. त्यावर ती बोलते की गाजलंय पण वाजलं नाही आहे अजून. त्यावर आता तो मुलगा बोलतो की पण जवळ तर आलंय ना, आता उद्यावर येऊन ठेवलंय लग्न. त्यावर उर्वशी बोलते की हो, पण अजून झालं नाही आहे. जर तुला तिच्याशी लग्न करायचं असेल तर मी करून देईल तुझं तिच्याशी लग्न. मला सुद्धा गिरिजाचं रुद्रसोबत लग्न व्हायला नको आहे. आता मात्र तो मुलगा लगेच एका पायावर तयार होतो व बोलतो की काय करायचंय तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल तसं सगळं करील मी, एका पायावर तयार आहे मी. आणि त्यानंतर उर्वशी आता त्या मुलाला तिचा जो काही प्लॅन आहे तो समजावून सांगत असते आणि त्याला सांगते की जा आता लगेचच कामाला लाग. आणि तो मुलगा देखील लगेचच आता तिथून निघून जातो. तर इकडे गिरिजा खूप घाबरलेली असते, कारण आता तिला संगीतामध्ये डान्स करायचा असतो. त्यावर ती तिच्या मैत्रिणीला म्हणजेच विशाखाला बोलते, बरं दिसतंय ना गं हे, मला खूप भीती वाटतेय. त्यावर विशाखा विचारते का, काय झालं आता तुला घाबरायला. त्यावर गिरिजा सांगते की अगं डान्स करायचा आहे ना आता, त्यामुळे मला भीती वाटतेय. आजपर्यंत तर फक्त झुरळ पाहूनच डान्स केला आहे मी. त्यावर विशाखा सांगते की अगं काही टेन्शन घेऊ नकोस, आणि तू काय एकटी थोडी ना डान्स करणार आहे, तुझ्यासोबत रुद्र पण तर डान्स करणार आहे. आणि तसंही तो तुझा आधी मित्र होताच की नाही, मग सगळं काही त्याच्यावर सोपवून दे, फक्त त्याच्या स्टेप्सवर स्टेप्स करत राहा बस. अगं तुझा जोडीदार तुला सांभाळून घेईलच की. आता याचंच खरं तर टेन्शन गिरिजाला आलेलं असतं. विशाखा गिरिजाला समजावते आणि गिरिजा सांगते की बरं ठीक आहे, मी जाते आता पुढे, तू ये पटकन तुझं आवरून. त्यावर विशाखा देखील बोलते की हो हो, मी लगेचच माझं आवरते आणि मग येते तिकडे. आता गिरिजा तिथनं कार्यक्रमासाठी निघून जाते. तर विशाखा बोलते की चला पटकन आवरून गेलं पाहिजे, नाहीतर ही आता परत चिडेल माझ्यावर. तर इकडे संगीताचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि संगीताच्या कार्यक्रमाचं अँकरिंग करते सायली. तर सायली बोलते की चिरंजीव
रुद्र आणि चिसौका गिरिजा ह्यांच्या लग्नाच्या संगीताबद्दल मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथे. आणि ज्या लोकांना फक्त लग्न एक सोपस्कर वाटतो त्यांना मात्र हे एक बंधन वाटतं, पण जे या बंधनाकडे नातं म्हणून पाहतात त्यांना मात्र हा एक सुखदायक प्रवास वाटतो. आणि मला खात्री आहे की रुद्र आणि गिरिजा यांच्यासाठी देखील हा एक सुखदायक प्रवासच आहे म्हणून. आणि त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवत असतात, तर सावी, तन्वी आणि उर्वशी मात्र नेहमीप्रमाणे एका बाजूला तोंड पाडून उभ्या असतात. आणि सायली पुढे बोलते की आता उद्यापासून रुद्र आणि गिरिजाचं नवीन नातं सुरू होतंय, त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना आजच आशीर्वाद देऊयात. आणि हे आशीर्वाद आपण त्यांना गाऊन किंवा नृत्यातून देणार आहोत. त्यावर अर्जुन लगेच बोलतो की बायको, मी जर गायला लागलो ना तर इथून सगळेजण निघून जातील. त्यावर सायली बोलते की असं असेल तर मग आपण तुमचं गाणं ना सगळ्यात शेवटी ठेवूयात, पण हो, आशीर्वाद मात्र गाण्यातून किंवा नृत्यातूनच द्यायचे आहेत तुम्हाला. आणि सगळ्यात आधी आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत या घरचं लाडकं व्यक्तिमत्व आणि या गावचं सर्वेसर्वा नागेश्वर घोरपडे. आता नागेश्वर लगेचच बोलतो की नाही थांबा, तुम्ही आधी म्हणालात ना की तुमच्या सासूबाई देखील आलेल्या आहेत ना, मग त्या आधी आशीर्वाद देतील. कल्पनाताई, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात त्यासाठी खरंच तुमचे आभार. आणि सगळ्यात आधी तुम्हीच आमच्या चिरंजीवांना आणि होणाऱ्या सुनबाईंना आशीर्वाद द्या. त्यावर कल्पना बोलते, हो, माझे आशीर्वाद तर आहेतच तुमच्यासोबत, पण माझ्यासोबत आशीर्वाद देण्यासाठी माझी मैत्रीण वासंती देखील येणार आहे आता. आणि आता सायली, वासंती आणि कल्पना दोघींचंही नाव घेऊन त्यांना बोलावते. तर पाहूयात पुढे त्या आता काय करतायत. तर इकडे तन्वी, सावी आणि उर्वशी मात्र खूप चिडलेल्या असतात. त्यावर उर्वशी बोलते की आणि ज्यांना शाप द्यायचा आहे त्यांनी कसा द्यायचा. लगेचच तन्वी बोलते, एखादं शिव्या असणारं गाणं शोधू काय मी यांच्यासाठी. आता वासंती आणि कल्पना दोघीही स्टेजवर येतात आणि दोघी मिळून मस्तपैकी छान अशा गाण्यावर आता डान्स करत असतात. आणि तेवढ्यातच त्यांचा डान्स सुरू असताना उर्वशीने ज्या मुलाला भेटायला गेलेली असते ना, तो मुलगा आता एक फुलांची परडी घेऊन तिथे येतो. उर्वशीचं लगेच त्याच्याकडे लक्ष जातं आणि उर्वशी त्याला खुणेने आत जायला सांगते. आता तो नेमकं इकडे आत येतो तर तिथे नेमकी गिरिजाच्या खोलीमध्ये तिची मैत्रीण विशाखा संगीतासाठी तयार होत असते. ती ड्रेस चेंज करत असताना हा तिला पाहतो आणि फक्त पाहतच नाही तर तिचा व्हिडिओ देखील बनवतो. तर इकडे वासंतीचं आणि कल्पनाचं गाणं संपल्यानंतर सायली लगेच नागेश्वरला बोलते की नागेश्वर काका, तुमच्या विनंतीला मान देऊन वरमाईने आणि माझ्या सासूबाईंनी छान डान्स सादर केलाय, आता मात्र तुमची बारी आहे. आता तुम्हाला तुमचं गाणं सादर करायचं आहे. त्यावर रुद्र देखील हो बोलतो, पण नागेश्वर बोलतो की नाही, अहो मी कुठे, मला कुठे काय गाणं वगैरे येतं. त्यानंतर मात्र नागेश्वर गाणं म्हणायला स्टेजवर येतो आणि आता तो गाणं म्हणायला सुरुवात करतो. कुठलंसं नशिबाची दोरी पायात अडकलेली आहे वगैरे, नशीबवान अशा काहीतरी आशयाचं तो गाणं म्हणत असतो. आणि त्या गाण्याचा शेवट आहे ही नशीबवान असा असतो. आणि यावेळेस मात्र त्याचा पाहण्याचा रोख आणि हातांचे इशारे मात्र गिरिजाच्या दिशेने असतात. आणि शेवट करतो तो गाण्याचा, तेव्हा गिरिजाला समजून जातं की हा जो काही गाणं म्हणतोय ते सगळं काही मला उद्देशून म्हणतोय म्हणून. पण त्याचं गाणं ऐकून सर्वच जण खूप खुश झालेले असतात. रुद्रला देखील हे गाणं खूप जास्त आवडलेलं असतं. रुद्र उठूनच आता त्याच्या आबासाहेबांचं कौतुक करत असतो आणि सर्वच जण नागेश्वरच्या गाण्याला टाळ्या वाजवून दाद देत असतात. नागेश्वरचं गाणं झाल्यानंतर सायली आता स्टेजवर येते आणि सांगते की आता वरबापाचं गाणं झालेलं आहे, त्यामुळे आता वधू बापाचं सुद्धा गाणं झालं पाहिजे. आणि आता गिरिजाचे बाबा त्यांचं गाणं सादर करतील. त्यावर दत्तू बोलतो की अगं नाही, मला कुठे गाणं वगैरे काही येतं, मला कुठे गाता येतं. त्यावर मोनू लगेच बोलतो की सायली ताई, तायडे, आम्ही डान्स करतो, चालेल ना.
त्यावर सायली बोलते की हो हो चालेल ना. पण तो बोलतो की ती विशाखा तायडी कुठे गेली, ती नाही दिसत अजून. आणि तेवढ्यातच तिथून विशाखा पळत पळत येते मोनूकडे. तेव्हा मोनू बोलतो की आपल्याला डान्स करायचा आहे. तेव्हा विशाखा देखील बोलते हो मग आपला डान्स झालाच पाहिजे ना, तुम्ही म्युझिक लावा आम्ही डान्स करतो. आणि आता मोनू, विशाखा आणि दत्तू म्हणजेच गिरिजाचे बाबा यांचा छान असा डान्स सुरू असतो. तर त्यांचा डान्स झाल्यानंतर उर्वशी मात्र तिथून पळता पाय घेते आणि तिने त्या मुलाला बोलावलेलं असतं त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारते झालं का काम. तर तोही लगेचच उर्वशीला मोबाईल दाखवतो आणि बोलतो की हे काय झालंय काम, आता पुढे काय करायचंय. त्यावर उर्वशी सांगते की आता हे फोटो विशाखाला पाठवायचे आणि तिला ब्लॅकमेल करायचं, तिचा नंबर तर आहे ना तुझ्याकडे. त्यावर तो मुलगा बोलतो की विषय का, आपल्या लवची बेस्ट फ्रेंड आहे ती, आहे माझ्याकडे तिचा नंबर. पण मग तिला ब्लॅकमेल करून गिरिजाला बाहेर बोलावल्यानंतर पुढे काय करायचंय. त्यावर उर्वशी बोलते की तिचं तू काहीही कर, मला फक्त गिरिजाला इथून बाहेर काढायचंय, समजलं का. आता तो मुलगा मात्र उर्वशी तिथून गेल्यावर विचार करत असते की पुढे काय करायचं आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. तर इकडे यांचा डान्स संपल्यानंतर सायली परत एकदा स्टेजवर येते आणि ती पुढे काही बोलणार तेवढ्यातच रुद्र धावतच सायलीकडे येतो व बोलतो की सायली थांब 1 मिनिट थांब. रुद्र सायलीच्या हातातून माईक घेतो आणि बोलतो की त्यांच्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा वेळात वेळ काढून इथे आमच्या लग्नाला येऊन त्याची शोभा वाढवणारे माझे परम मित्र सायली आणि अर्जुन, आता यांचा डान्स होऊन जाऊ द्यात. आता मात्र सायली खूप गोंधळते, अर्जुन मात्र डान्स करायला रेडी असतो आणि त्यानंतर सायली आणि अर्जुनचा छान असा डान्स सुरू होतो. सुरुवातीला अर्जुन एकटाच डान्स करत असतो आणि त्यानंतर मध्येच सायली त्याला जॉईन होते आणि दोघेही मस्तपैकी डान्स करत असतात गाण्यावर. आणि गाण्याच्या शेवटी अर्जुन सायलीला गुलाबाचं फूल देखील देतो, त्यामुळे सायली थोडीशी लाजते. पण त्यांचा डान्स पाहून खरंच खूप सर्वजण खुश असतात आणि खरंच खूप छान डान्स केला आहे सायली आणि अर्जुनने. सायली आणि अर्जुनने तर संगीताचा सगळा कार्यक्रमच इथे गाजवून टाकला आहे असा मस्त छान डान्स करून. आता त्यांचा डान्स झाल्यानंतर रुद्र परत एकदा स्टेजवर येतो, माईक घेतो आणि बोलतो की आता सायली आणि अर्जुनने तर एकदम माहोलच बदलवून टाकला आहे सगळा, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पण माझ्यावर लहानपणापासून आमच्या आईसाहेबांनी इतकीच माया केली आहे, मला लहानाचं मोठं केलं आहे, अशी माझी उर्वशी आत्या आता मला आशीर्वाद द्यायला इथे येईल. त्यावर उर्वशी बोलते की अरे माझे आशीर्वाद तुमच्यासोबत कायमच आहेत. त्यावर रुद्र बोलतो की तू चिडली नाही आहेस ना, रागावली नाही आहेस ना. त्यावर उर्वशी बोलते की नाही मी का चिडेल, पण आता मात्र नागेश्वरचं तोंड थोडंसं पडलेलं असतं, कारण आता ही परत काहीतरी गोंधळ घालेल असंच नागेश्वरला वाटत असतं. त्यावर उर्वशी बोलते की आता मी कसं नाचवते ना ते पाहाच. त्यावर रुद्र बोलतो की कोणाला नाचवणार आहेस तू. त्यावर उर्वशी आता तन्वी आणि सावीकडे हात दाखवत बोलते की अरे ह्यांना कसं नाचवते ते पाहाच सगळ्यांनी, चला आपण डान्स करूया. आणि आता त्या तिघी पण डान्स करायला स्टेजवर येतात. आणि 440 करंट नाद करायचा नाही या कुठल्याशा गाण्यावर आता त्या तिघीही डान्स करत असतात. खरं तर ते गिरिजाला चेतावणी देत असतात या गाण्यातून आणि हे गिरिजाच्या लक्षात देखील येतं. आता प्रियाचा आणि या दोघींचा डान्स मात्र सायली आणि अर्जुनला अजिबातही आवडत नाही. आता त्यांचा डान्स करून झाल्यानंतर सायली परत एकदा अँकरिंग करायला स्टेजवर येते आणि बोलते की उर्वशी आत्या तुम्ही तर कमालच केलीस, पण आता आपण ज्यांच्यासाठी इथे सर्वजण जमलो आहोत ते गिरिजा आणि रुद्र, ते येतील आता डान्स करायला. तर रुद्र देखील गिरिजाचा हातात घेतो आणि आता दोघंही मस्तपैकी डान्स करणार असतात. आता गिरिजा आणि रुद्र दोघेही मिळून मस्त गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबणा या गाण्यावर दोघंही छानपैकी डान्स करतात. आणि डान्सच्या शेवटी रुद्र गिरिजाला उचलून घेतो आणि वरून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होत असतो. आणि त्यानंतर मात्र गिरिजाला परत एकदा भास व्हायला लागतात. एक बाई छकुली छकुली असा आवाज देत असते आणि
घर वगैरे आग लागलेली असते, जळत आहे असं तिला तिच्या डोळ्यांसमोर दिसत असतं. आता यामुळे ती चक्कर येऊन खाली पडते. तेवढ्यातच रुद्र तिला सावरतो आणि मोनू देखील लगेच तायडे आवाज देत तिच्याकडे येतो. त्यानंतर आता गिरिजाला सर्वजण तिच्या खोलीमध्ये घेऊन येतात. वासंती आणि सायली दोघी मिळून आता गिरिजाला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतात. तर अर्जुन आणि रुद्र देखील त्यावेळेस तिथेच असतात. आता गिरिजा थोडीशी शुद्धीवर येते, तर सायली तिला पाणी वगैरे प्यायला देते आणि विचारते की काय झालं अगं, तू डान्स केलास त्यामुळे चक्कर आली का तुला? त्यावर गिरिजा सांगते की नाही, मला परत तोच भास झाला. त्यावर रुद्र विचारतो की कसला भास, काय होतंय नक्की तुम्हाला? त्यावर गिरिजा सांगते की एक बाई आहे जी छकुली छकुली असा आवाज देत होती आणि त्यामुळे मला चक्कर आली. आता मात्र हे ऐकल्यानंतर वासंतीच्या काहीतरी लक्षात येतं. तिला आठवतं की खूप वर्षांपूर्वी ही छकुली जेव्हा लहान असते तेव्हा त्यांच्या घराला आग लागलेली असताना या वासंतीने तिला वाचवलेलं असतं. त्यावर वासंती खात्री करून घेण्यासाठी गिरिजाला विचारते की तुला नक्की असाच आवाज आला का? त्यावर गिरिजा सांगते की हो, असाच आवाज आला मला, हेच ऐकलं मी, छकुली छकुली. त्यावर सायली बोलते की अगं, मला तर असं वाटतंय ना की तू या सगळ्याचा ना खूप त्रास करून घेतलायस म्हणून हे असं झालंय. तर कल्पनाला मात्र शंका येते. ती बोलते की वासंती, अगं बाहेरचं तर काही नसेल ना? त्यावर अर्जुन बोलतो की मम्मा, असं काहीही नसतं. त्यावर वासंती बोलते की बाळा, तू काळजी करू नकोस, तू आराम कर, मी आलेच. आणि वासंती तिथून निघून जाते. त्यानंतर सायली तिथेच असते गिरिजासोबत. तर अर्जुन रुद्रला बोलतो की रुद्र, चल बाहेर ये, आपण बोलूयात या विषयावर काही. आणि आता अर्जुन रुद्रला घेऊन बाहेर जातो. तर वासंती धावत पळतच लगेच नागेश्वरकडे येते व बोलते की गिरिजाला चक्कर आली तेव्हा तुम्ही इथेच होतात ना? त्यावर नागेश्वर बोलतो की हो, डान्स केला, गोल गोल फिरली आणि मग चक्कर येऊन पडली. त्यावर ती सांगते की नाही, तिला चक्कर त्यामुळे नाही आली. ती डान्स करत असताना तिला एका बाईचा आवाज येत होता आणि ती बाई काय आवाज देत होती माहिती आहे? छकुली छकुली असा आवाज देत होती ती. तुम्ही जे काही अंगद आणि देवकीच्या बाबतीत जे पाप केले ना, ते आता आपल्या समोर येऊन परत उभं राहिले. एकतर इतके दिवस आपल्या घरामध्ये काही शुभकार्य झालं नाही आणि आज इतक्या वर्षांनी आपल्या घरामध्ये शुभकार्य होत आहे म्हटल्यानंतर देवकीचं भूत, या वाड्याच्या मालकिनीचं भूत आता जागं झालंय आणि ते आता आपल्या मुलांना त्रास देईल. आता नागराजला आठवत असतं की खरं तर हा वाडा, प्रॉपर्टी हे सगळं काही नागेश्वरचं नसतंच. कोणीतरी अंगद आणि देवकी असतात ज्यांचं की हे सगळं काही वैभव असतं आणि त्यांची एकुलती एक मुलगी असते छकुली. तर त्या छकुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा नागेश्वर त्याच्या गुंडांना घेऊन तिच्या घरी जातो. तिच्या वडिलांचा तो खून करतो. त्याच वेळेस छकुलीची आई छकुलीला घेऊन तिथून पळ काढते. पण नागेश्वर तिला सांगतो की तुझ्या नवऱ्याकडून आधीच मी सगळ्या पेपरवर सह्या घेऊन ही सगळी काही प्रॉपर्टी जी आहे ती माझ्या नावावर करून ठेवलेली आहे. त्यानंतर तो आणि त्याचे गुंड मिळून ते घर जाळून देतात. पण ती देवकी म्हणजेच त्या छकुलीची आई कसं बसं त्या आगीतून छकुलीला घेऊन बाहेर पडते आणि नंतर ती भेटलेली असते या वासंतीला. आणि त्यानंतर वासंती ही मुलगी कोणाकडे तरी देऊन टाकते सांभाळण्यासाठी. ती मुलगी तर वाचते पण तिचे आई वडील मात्र काही या संकटातून वाचत नाहीत. आता नागेश्वर लगेच वासंतीला गप्प करतो व बोलतो की गप्पा बसा, हे असं काहीही झालेलं नाही आहे. अंगदला आणि देवकीला जेव्हा मी मारलं ना तेव्हाच त्यांच्या भूताला देखील मारलं. आता काहीही असं अशुभ बोलू नका. तर तेवढ्यातच रुद्र आणि अर्जुन आबासाहेब आबासाहेब आवाज देत नागेश्वर आणि वासंतीकडे येतात. अर्जुन तिथे येताच विचारतो की कुठला विषय, काय झालंय? त्यावर नागेश्वर बोलतो की इतका वेळचं तेच एक एक विषय घेऊन बसले आहेत, ह्या म्हणतायत की अपशकुन झाला. त्यावर रुद्र बोलतो की अपशकुन? आईसाहेब कसला अपशकुन? त्यावर नागेश्वर बोलतो की मगाशी नाही का नाचताना गिरिजा खाली कोसळल्या, त्यालाच आता ह्या अपशकुन म्हणतायत, तेच घेऊन बसल्या आहेत. त्यावर रुद्र बोलतो की अहो, त्या नाचताना गोल गोल फिरल्या, पहिल्यांदाच नाचल्या ना त्या, म्हणून कदाचित त्यांना चक्कर आली. मला जर असं आधी माहीत असतं तर मी त्यांना असं गोल गोल फिरूच दिलं नसतं. त्यावर नागेश्वर बोलतो की हो ना, मी देखील हेच समजावतो यांना, पण या ऐकतात कुठे? त्यावर
नागेश्वर सांगतो की आता बरं ते जाऊ द्या, आता कशी आहे तब्येत त्यांची आणि त्यांच्याजवळ कोण आहे? त्यावर रुद्र सांगतो की तब्येतही ठीक आहे. तर अर्जुन सांगतो सायली आहे त्यांच्यासोबत. त्यावर नागेश्वर बोलतो की हो, तुम्ही देखील काळजी घ्या, जास्त वेळ जागू नका, उद्या लग्न आहे. आणि वासंती देखील त्याला काळजी घ्यायला सांगते. त्यानंतर अर्जुन आणि रुद्र दोघेही तिथून निघून जातात. त्यानंतर नागेश्वर आता वासंतीला धमकावतो की परत तोंडातून ती 2 नावं निघाली नाही पाहिजेत, समजलं का तुम्हाला? आणि तिथून निघून जातो. वासंती मात्र खूप जास्त घाबरलेली असते. तर विशाखा देखील आता घराच्या बाहेर आलेली असते तिच्या घरी जाण्यासाठी. तर तो मुलगा मात्र तिथेच असतो आणि विशाखाला पाहून बोलतो की कशी चालली आहे मग लग्नाची तयारी? आता विशाखा मात्र त्याला तिरसटपणे बोलते की तुला काय करायचं आहे, आणि तिथून जायला निघते. तर तेवढ्यातच तो मुलगा बोलतो की मी पाहिली ना, तुझी तयारी पाहिली मी. आता मात्र विशाखा खूप जास्त घाबरून जाते. तो आता विशाखा जवळ जातो आणि त्याच्या मोबाईलमधले फोटोज व्हिडिओज आता विशाखाला दाखवतो व बोलतो की तुझी संगीताची तयारी देखील पाहिली मी आणि लग्नाची पण पाहायची आहे, त्यासाठीच विचारलं कशी चालली आहे तयारी म्हणून. आता विशाखा खूप जास्त घाबरलेली असते. विशाखा आता त्याला ती फोटो डिलीट करण्यासाठी सांगते. तर तो सांगतो की करेन ना, अजून मी कोणाला सेंड नाही केलेत, पण तू जर गिरिजाला बाहेर घेऊन येणार असशील उद्या तरच हे फोटो डिलीट होतील. त्यावर विशाखा घाबरते व सांगते की अरे उद्या तिचं लग्न आहे. त्यावर तो सांगतो हो, लग्न तर होणारच आहे तिचं, पण माझ्यासोबत. त्यामुळे मी सांगतो तेव्हा उद्या गिरिजाला वाड्याच्या बाहेर घेऊन यायचं. आणि तेवढ्यातच रुद्र आणि अर्जुन बोलत बोलत तिथे येतात. आता ही विशाखा रुद्रला आवाज देणार, तेवढ्यातच तो मुलगा आता विशाखाचं तोंड दाबतो. त्यामुळे रुद्र आणि अर्जुनला काही विशाखा इथे आहे हे समजत नाही. तेवढ्यातच रुद्रला कोणाचा तरी फोन येतो. त्यामुळे रुद्र आता फोनवर बोलत असतो आणि त्यानंतर दोघेही आता घरात निघून येतात. तर सायली इकडे अर्जुनची वाट पाहत बसलेली असते. अर्जुन आल्यानंतर सायली त्याला विचारते की हो, किती वेळ मी तुमची वाट पाहत होते, कुठे होतात तुम्ही? त्यावर अर्जुन सांगतो की काही नाही, इथेच होतो बाहेर मी. आता दोघेही गप्पा मारत बसलेले असतात. त्यावर अर्जुन बोलतो की आपल्या नकळत किती काय काय घडत असतं ना, म्हणजे बघ ना, बाबांना महिपत दिसला, आता गिरिजाला चक्कर आली, ही प्रियासुद्धा इथेच आहे. त्यावर सायली बोलते हो ना, मी सुद्धा या सगळ्याचाच विचार करत होते. त्यावर सायली अर्जुनला बोलते की आपण आउट हाऊसमध्ये जाऊन खात्री करून घ्यायला हवी होती का की तिथे महिपतच आहे म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की हो, खात्री तर आपण करून घ्यायलाच हवी आहे, पण अजून एक मार्ग आहे. कोणाकोणाला आमंत्रण दिलं आहे त्याची लिस्ट तर असेलच ना, त्या लिस्टमध्ये पाहून आपण ठरवू शकतो की महिपतला आमंत्रण दिलं आहे की नाही दिलं आहे. त्यावर सायली बोलते की हो, हे फक्त माझ्याच नवऱ्याला सुचू शकतं. त्यावर अर्जुन सांगतो की हो, पण आता आपल्याला खूप सावध राहावं लागेल. उद्या दुपारपर्यंत एकदा का हे लग्न पार पडलं की मग काही टेन्शन नाही. त्यावर सायली देखील सांगते की हो, हे लग्न सुखरूपपणेच पार पडणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लग्नाची वेळ जवळ आलेली असते. त्यामुळे वासंती आता गिरिजाला घेण्यासाठी तिच्या रूममध्ये येते. पण रूममध्ये मात्र गिरिजा नसतेच. तिथे असते एक चिठ्ठी आणि त्यावर लिहिलेलं असतं की मला माफ करा, मी हे लग्न सोडून निघून जातीये. आता वासंती ती चिठ्ठी घेऊन बाहेर येते आणि सगळ्यांना सांगते की गिरिजा नाही आहे, ही चिठ्ठी सापडली तिथे, ती निघून गेली आहे. तर आता सर्वजण खूप जास्त चिडलेले असतात. नागेश्वर बोलतो की त्या मुलीने धोका दिलाय आपल्याला. तर उर्वशी ही लगेच रुद्रकडे येते व बोलते की आता तरी विसर त्या मुलीला, त्या मुलीने आपल्याला धोका दिलाय, कळतंय का तुला? तेवढ्यातच दरवाजातून अर्जुन पळत येतो व बोलतो की अगदी बरोबर बोलतेस तू आत्या. आणि तो रुद्रच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. आता मात्र रुद्र खूप जास्त चिडलेला असतो. त्याने घातलेला तो फेटा वगैरे तो सगळं काढून टाकतो आणि खूप चिडलेल्या अवस्थेतच तो कुठेतरी जायला निघतो. तर आता नक्की तर इकडे ही विशाखा जी असते ती गिरिजाला घेऊन कुठे जंगलामध्ये वगैरे आलेली असते. तर आता पुढे काय होतं हे पाहायला विसरू नका. आता हे गिरिजाचं नक्की काय सत्य आहे, विशाखा गिरिजाला कुठे घेऊन गेली आहे हे रुद्रला समजेल का, आणि यामागे देखील उर्वशीचाच हात आहे हे अर्जुन आणि रुद्र दोघे मिळून शोधू शकतील का? रुद्र आणि गिरिजाचं लग्न सुखरूपपणे पार पडेल की नाही हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.